एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी माजी आमदार तथा उभाटाचे जिल्हा कृष्णजी कानोळे साहेब यांचं पक्षामध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर उपजिल्हा प्रमुख उभाटाचे सचिनजी दवडी यांचे या ठिकाणी पक्ष प्रवेश माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. ज्येष्ठ शिवसैनिक तथा उपजिल्हा प्रमुख सुधीरजी नाईक यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. आदित्यजी अहवाल युवा सेनेचे पश्चिम विभागाचे शहर प्रमुख यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. इकडे बघ, इकडे समोर बघ, इकडे सचिन भाऊ, इकडे सचिन भाऊ श्री अक्षयजी शिकोले हेही संदीपाजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे. मी सीएम साहेबांना विनंती करतो की पक्ष प्रवेश या ठिकाणी करून घ्यावा. सचिनजी खेडकर माजी नगरसेवक यांचा देखील आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश होत आहे. कारखान्याचे चेअरमन अंकुरजी रंगे साहेब यांचा देखील या ठिकाणी प्रवेश सोहळा होत आहे. संतोष सुरे माजी नगरसेवक स्मिताताई जोशी संतोषजी सुरे माजी नगरसेवक यांचा देखील प्रवेश या ठिकाणी होत आहे. रवीजी घागे माजी नगरसेवक त्यांचा देखील प्रवेश या ठिकाणी होत आहे. स्मिताजी बोलणे यांचा देखील प्रवेश महिला आघाडीच्या पदाधिकारी यांचाही प्रवेश होत आहे. महिला आघाडीच्या शर्मा उभाटा महिला आघाडी उपसभापती यांचा देखील प्रवेश या ठिकाणी होत आहे. सुनील मध्य विधानसभेचे पदाधिकारी यांचा देखील प्रवेश या ठिकाणी होत आहे. रवीजी गांगे माजी नगरसेवक योगेश अष्टगड अमितजी धनगाव मोसीजी खान उत्तमजी अकोले प्रकाश फुले कैलासजी काका अनिल सोनीकर आशय मराठे अक्षय गायकवाड संभाजी बोले मुकेशजी बावडे प्रवीणजी कदम प्रीतीजी बाबूस्वामी गणेश पटावळे आचार्यजी गडे शंकरजी तामल निवेशजी तुळशी योगेशजी घुसळे अतुलजी खान आतिशजी गोसारे प्रवीणजी बावळा शिवाजी ठाकरे या सगळ्या उभाटामधून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी होत आहे. सगळ्यांचं पक्षाचा जिल्हा प्रमुख पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो. कृपया सर्वांना आमचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रघुनाथ राठोड यांचं देखील या ठिकाणी स्वागत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून या ठिकाणी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खऱ्या शिवसेनेमध्ये हार्दिक स्वागत. प्रवीणजी मदान ऋषीजी गंगारे यांचा देखील प्रवेश या ठिकाणी होतो. मी विनंती करतो ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया समोरपासून घ्यायचं. त्यांची नावं उभाटा गटामध्ये अनेक वर्षापासून काम करणारे हे पदाधिकारी माजी आमदार किशनजी तनवानी साहेब यांच्या नेतृत्वात या ठिकाणी प्रवेश करतात. सगळ्या पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत. ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया समोर बसून घ्यायचंय. ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया बसून घ्यायचंय.
समिती लावून सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होत आहे. ज्यांचा प्रवेश झाला त्यांना विनंती आपण कृपया समोर स्थानापन्न व्हायचं. दिलीपजी हेगडे भैया सिंगोरकर या सर्वांचा प्रवेश या ठिकाणी होतोय. भाऊसाहेब दारुडकर, सुरेशजी बदले, सगळ्यांनी कृपया बसून घ्यायचं. सगळ्यांनी कृपया बसून घ्यायचं. सर्वांचा प्रवेशाला बाकीच्यांनी कृपया बसून घ्या. मागे असलेल्या आपल्याला विनंती आपण दोघं बसून घ्या. सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती साहेबांच्या मार्गदर्शन करणारे संघाला बसून घ्या. माझी विनंती असते. चला लवकर लवकर उभे असलेले ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया बसून घ्यायचं आहे. सर्वांनी कृपया बसून घ्या. आला का फोटो आला चला ज्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला त्यांनी कृपया समोर बसून घ्या. हादी भाई ट्राइपॉड दो ना. ट्राइपॉड लाइव है. लाइव ट्राइपॉड दो. अरे भैया मागे मोबाइल वो हादी भाई वो हादी मोठे मागे सर रे डोका येऊ राहिला तो. हो हादी भाई मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी गोमाटामधून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मार्गदर्शन करायचं. त्यांना उठाव मारायचं. बसून घ्या सर्वांना विनंती आपण बसून घ्या. हे उभे असलेले मागे उभे असलेले सर्वांना बसून घ्या. या ठिकाणी ज्यादा नहीं 2 मिनट के बाद रख दूं क्या उधर रख दूं सुशील. आणि पत्रकार बांधव भगिनी, आज मी सर्वप्रथम
जिल्हा प्रमुख माजी आमदार माजी महापौर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यांचं स्वागत करतो. बाबासाहेबांच्या विरुद्धच्या विचारांसाठी उभाटाने दिलेली उमेदवारी परत केली आणि सन्मान की खरं म्हणजे आजकालच्या काळात दुर्मिळ अशी सुशील काय करते गोष्ट आहे. अशा प्रकारचा निर्णय भूमिका किशनचंद धनवानी यांनी घेतली. त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो की आपण जी भूमिका घेतली ती 2-2.5 वर्षापूर्वी आम्ही लोकांनी घेतली. ते बाळासाहेबांचे विचार जिथं त्याला तिलांजली मूठ माती देण्याचा प्रयत्न केला, ते सरकारला देखील आम्ही सोडलं. सरकारमधून पायउतार झालो, सत्तेच्या बाहेर पडलो. तिथे बाळासाहेबांच्या विचारांना महत्व दिलं जात नव्हतं. त्या वाटातून बाहेर पडलो आणि आज तुम्ही आमच्या सोबत आहात. ही एक चांगली बाब आहे आणि म्हणून तुम्ही जो निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे आणि तुम्ही जे काम करणार, तुम्ही जे काम केलंय पुढे भविष्यात या ठिकाणी आपला अजेंडा विकासाचा, हिंदुत्वाचा, बाळासाहेबांच्या विचारांचा तो जपा प्राणपणाने. आपण तो सगळेजण जपतोय आणि तुम्ही देखील जपाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. यांच्या सोबत उपजिल्हा प्रमुख सचिन गुरुनंदी, सुधीर गुरुनंदी, आदित्य पद्मपुरा, रवींद्र गांगे, उपशहर प्रमुख, जिल्हा समन्वयक, नगरसेवक कैलास पगार, खूप लोक, सुशील खेडकर आणि अनेक लोक आहेत. त्यांची यादी बघा आता भरपूर मोठी आहे. 126 लोक या किशनजींच्या बरोबर आज त्यांनी प्रवेश केला आहे. महिलाही आलेल्या आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आपल्याला लाडकी बहीण वाढवायची आणि लाडके भाऊही आहेत. मी सगळ्यांनाच खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष शिसोदे पण आले, अंकुश रंधे पण आले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि पुढच्या आपल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सर हिंदी में बता, हिंदी में महाविकास आघाडीला आज यहाँ पर किशनचंद धनवानी, ये उबाटा के जिला प्रमुख, एक्स MLA, एक्स मेयर, कई पदों पर उन्होंने काम किया है. वो आज शिवसेना में शामिल हुए हैं. मैं उनका स्वागत करता हूँ. और उन्होंने उबाटा ने दी हुई महाविकास आघाड़ी की उम्मीदवारी उन्होंने बाळासाहेब ठाकरे जी के विचार के लिए त्याग वापस कर दिया. ऐसा चुनाव के दरमियान नहीं होता है. चुनाव के दरमियान हर एक को खड़ा रहना होगा, उम्मीदवारी पानी होगी. किसी न किसी को तो उम्मीदवार बनने की वो कोशिश करता है. लेकिन महाविकास आघाड़ी की उम्मीदवारी मिलने के बावजूद किशनचंद धनवानी इन्होंने बाळासाहेब ठाकरे जी के विचार वाली शिवसेना शामिल हुए. ये इनका निर्णय बहुत ही महत्वपूर्ण है और एक आदर्श निर्णय उन्होंने लिया है. मैं बहुत ही उनका तहे दिल से स्वागत करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ. और हम लोगों ने भी बाळासाहेब ठाकरे जी की विचारधारा को आगे बढ़ाने के लिए 2-2.5 साल पहले बहुत ही कठोर निर्णय लिया. इस राज्य के महाराष्ट्र की जनता की आवाज हमने पहचानी
और जनता के दिल की सरकार जो है शिवसेना भाजपा गठबंधन में बना है। और जब भी बाला साहब ठाकरे जी के विचार को बहुत ही महत्व नहीं दे रहे थे, विचार को तोड़ मरोड़ कर डाल दिया। और बाला साहब ठाकरे जी ने कहा था भाई कांग्रेस नहीं होने दूंगा, यदि कांग्रेस होगी तो मैं दुकान बंद करूंगा। उन्हीं कांग्रेस के साथ उन्होंने गठबंधन बना के खुद मुख्यमंत्री निकले, इसलिए हमने सत्ता को छोड़ सत्ता को त्याग दिया। और इसीलिए आज वो तो इतिहास सबको पता है, इसलिए किशन चंद्र ने वही अपनाया है। उनको मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ। उनके साथ 126 लोग आए, पदाधिकारी, जिला प्रमुख है, जिला समन्वयक है, उप शहर प्रमुख है, नगर सेवक, कई लोग हैं, उनका भी स्वागत करता हूँ। विवेकानंद संस्था के अध्यक्ष अंकुश इन्होंने भी प्रवेश किया है, इनका आयुष्य द्यायचं का हे तुम्हाला ठरवावं लागेल। दरोडे कोण विकास करणारे ते विकासाचे मारेकरी, ज्यांनी 2.5 वर्षात या राज्यावर, या महाराष्ट्रावर फक्त दरोडाच टाकला, लोकांना अंधारात टाकला, राज्याला 10 वर्ष मागे घेऊन गेले। हे सर्व बंद, सगळं स्टे सगळं बंद, सगळे काम बंद, ठप्प। मराठवाडा वॉटर ग्रीड बंद, पाण्याचे सिंचन प्रकल्प बंद, या ठिकाणी जलयुक्त शिवार बंद, मुंबईतले कोस्टल बंद, अटल सेतू बंद व समृद्धी महामार्ग बंद, सगळे प्रकल्प बंद केले, मेट्रो बंद। या लोकांनी कोविडमध्ये देखील कोविडच्या रुग्णांवर म्हणजे कोविड सेंटरमध्ये पैसे खाल्ले, खिचडीत पैसे खाल्ले, त्या गोरगरीब कोविडच्या लोकांच्या तोंडातली खिचडी पळवली, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले। खरं म्हणजे मुंबईवर आणि महाराष्ट्र दरोडा टाकणारे ते आहे। आणि आम्ही 2.5 वर्षात एवढी कामं केली की दिसत आहे। कामं, विकास एकीकडे, कल्याणकारी योजना एकीकडे, लाडकी बहीण योजना त्यांच्या पोटात दुखत आहे, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ नागरिक, कल्याणकारी योजना आणि विकास यांची आम्ही साखळ घातली। त्यामुळे जनता ठरवेल दरोडा कोणी टाकला। जहांगीर सोबत असलेले सज्जाद नुमानी यांनी तुमची दाढी हल्लेली नाही, मात्र पुतळा पडला, तुमच्या दाढीवरती विशेष निशाणे केलं। दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली आहे ना, त्यामुळे माझ्या दाढीला नेहमी ते लक्षात ठेवतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा भव्य दिव्य पुतळा आम्ही बांधतोय, तिथं येणाऱ्या शिवजयंतीच्या दिवशी त्याचा भव्य उद्घाटन। काल सज्जाद नुमानीने महाविकास आघाडीच्या 269 उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे, उलिमा बोर्ड यांनी त्यांना पाठिंबा दिलेला, काय सांगाल? हा त्यांचा विषय आहे, त्यांनी कोणाला कुठे पुढं पाठिंबा विषय द्यायचा हा भाग त्यांचा आहे। पण एकच मी सांगतो, फेक नॅरेटिव्ह पसरवून मुस्लिम लोकांना घाबरवून महाविकास आघाडीने मतं घेतली, आरक्षण जाएगा, तुम्हें भगा देगी, संविधान बदलेगा, हे सगळं सांगून मुसलमान, ख्रिश्चन, आदिवासी आणि दलित या सगळ्यांना फसवलं। संविधान काय बदलणार नाही, जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत संविधान बदलू शकत नाही। पण फेक नॅरेटिव्ह पसरवून मुसलमानांना, ख्रिश्चनांना, आदिवासींना घाबरवलं। आता आम्ही ते आता हुशार झाले, त्यांनाही माहिती आम्ही फसलोय। आमच्या योजनेमध्ये लेख मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण होती, हिंदू भगिनीला पण पैसे मिळतात, मुस्लिम बहिणीला पण पैसे मिळतात, ख्रिश्चन बहिणीला पण पैसे, सगळ्यांना मिळतात। हमें भेदभाव केले नहीं, सभी जाति पाति के लोगों को इसका फायदा होता है। वो लोग सोचेंगे फंसाने वालों के साथ जाना या हमारा विकास करने वालों के साथ। निर्णयामागे जरांगे आहेत असं वाटतं का सर तुम्हाला? हे बघा, तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढताय। आज मोदीजी म्हणाले एक रहो से प्रभू, एक रहो म्हणजे एक संघ राहणं, एकत्र राहणं, एकोप्याने राहणं काय गुन्हा आहे का? काय गुन्हा आहे? ब्रिटिशांची जी तोडो फोडो और राज करो, डिवाइड अँड रूल हा ब्रिटिशांनी केला आणि तोच आता काँग्रेसने अंगीकारलाय। तोडफोड करा, राज्य करा, डिवाइड अँड रूल करा, राज्य करा, सत्ता मिळवा। मोदीजींनी सांगितलं एक राहा आणि लोकशाहीमध्ये एक राहून मतदान करा। लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आणि म्हणून गव्हर्नमेंट मशिनरी पण सांगते सगळ्यांनी मतदान करा, सगळ्यांनी मतदान करा। तुम्ही अर्थ वेगळा का घेतला? धनवानींना काय आश्वासन दिलं सर शिंदे साहेब?
सुरेश एक मिनिट असं आहे चला थांबा इकडे चला माग सर का माग चला मोबाईल खाली घ्या हा इकडे बघा इकडे 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 बघा दादा इकडे इकडे चला रणदे सर या रणदे सर समोर या समोर